ठेवा. नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील आणि खेळांमधून साहस रुजवा. माणसं मशाल होऊन तुमच्यासाठी पेटायला येतील. तेव्हा असे हे आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख श्रीयुत कदम साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? आपण खेळाडू आहोत. खेळाडूंचा आवाज कसा पाहिजे? कशा आहात सगळे? अजून नाही. आणि मग दंगा काय करणार तुम्ही? खेळाडूला प्रोत्साहित कसं करणार? त्यावेळेला कसा आवाज असतो तुमचा? कशा आहात सगळे? शाबाश. विद्यार्थी बाळ मित्रांनो, प्रथम तुम्हाला सर्व खेळाडूंना माझा नमस्कार. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आज आपल्या रंगमंचावर जे उपस्थित मान्यवर आहेत, आपल्या ह्या गावाचे उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, तसेच आपल्या विद्यालयाचे शिक्षक वर्ग यांना माझा नमस्कार. व मी आता तुम्हाला खेळाबाबत सांगण्याची सुरुवात करतोय. माझं नाव आहे सुरेंद्र सदाशिव कदम. माझं मूळ गाव आहे कोयना नगर हेळवाड. मी स्थायिक आहे सह्याद्री नगर देवरुख. आणि माझं लहानपणापासून मोठा पूर्ण भरती होईपर्यंत आपल्या देवरुखलाच पूर्ण आयुष्य गेलं आहे. माझी मराठी शाळा आहे भोंदे शाळा, ज्याला प्राथमिक शाळा क्रमांक 3, पण भोंदे शाळा म्हटल्यावर जे नाव प्रसिद्ध आहे, तिथे माझं 1ली ते 7वी शिक्षण झालं. नंतर 8वी ते 10वी न्यू इंग्लिश स्कूल देवरुख इथे झालं. त्यानंतर 2 वर्ष मी आपल्या नाचणे रत्नागिरी इथे सरकारी इलेक्ट्रॉनिक्स ITI केला 2 वर्ष. त्यानंतर मी परत 11वी कॉमर्सला आटले सप्रे महाविद्यालय देवरुख येथे ॲडमिशन घेतलं. आणि TY शिकत असतानाच वयाच्या 21व्या वर्षी मी 2000 साली पोलीस खात्यात भरती झालो. त्यामुळे पुढचं TY नंतरचं शिक्षण तसंच अर्धवट राहिलं, कारण पोटापाण्याची सोय झाली होती. बरोबर? हे सगळं सांगताना बाळांनो सोपं आहे. बरं, असं नाही की हुशार होतो व तेवढा हुशार होतो असं पण नाही. इयत्ता 7वीपर्यंत 80%च्या खाली कधी आलेलो नाही. इयत्ता 10वीला 75% होते आणि ITIला 78% होते. इथपर्यंत प्रवास बरोबर चालू होता एक हुशार विद्यार्थी म्हणून. ITI झाल्यानंतर मला अप्रेंटिसशिप कुठे मिळाली नाही. जी अप्रेंटिसशिप मिळायला लागते ITI नंतर, ती मला कुठे मिळाली नाही. आणि जरासा हताश झालो. आता करायचं काय? तर ध्येय उद्दिष्ट होतं की लवकरात लवकर नोकरी मिळवून आपल्या घरातल्यांना हातभार लावायचा, हे उद्दिष्ट होतं. परंतु 10वी नंतर 2 वर्ष ITI केल्यानंतर जी अप्रेंटिसशिप पाहिजे ती कुठे मिळाली नाही. आणि जरासं भरकटल्यासारखं झालं. आता वर्ष फुकट जायला नको म्हणून 11वी कॉमर्सला आपल्या आटले सप्रे महाविद्यालय देवरुख येथे ॲडमिशन घेतलं. परंतु त्यानंतर एकच ध्येय ठेवलं की दिवसभर हातात बॅट आणि रात्री लंगोट उचलून कबड्डी. त्यामुळं आमच्या कॉलेजला पण शिक्षकांच्या शिव्या असायच्या आणि घरात पण शिव्या असायच्या की हे पोरगा आता काय करू शकत नाही, हे पोरगा आता काय करू शकत नाही. कारण उठसूट कॉलेजचे पिरियड ऑफ असायचे, ग्राउंडवर कोणाला जर शोधायचं असेल तर ग्राउंडवर असेल एवढंच. आणि घरात पण बघायचे की हा सकाळीच बॅट घेऊन गेला आहे, रात्री आला की लंगोट उचलून कबड्डीला. असं करत करत झालो. पण बाळांनो, इयत्ता 12वीमध्ये रात्री 2-3 वाजता कबड्डीची मॅच खेळून येऊन पण मला कॉमर्समध्ये 59% मिळाले. अभ्यास केला नाही असं नाही, अभ्यास केल्याशिवाय माणसाला एवढे टक्के मिळत नाहीत. परंतु खेळ आणि अभ्यास याचा
सांगड घालून हे 59% मिळाले. आणि असाच कधी नापास झालो नाही, फक्त खेळ खेळत खेळत पास होत गेलो. आणि टीवायला असताना, त्याच्या आधी बरोबर 18 वर्ष पूर्ण झाली असताना मी मिलिटरीमध्ये भरती झालो होतो. एक मिशी एवढी नव्हती, जराशी मिशी यायला सुरुवात झाली होती, अगदीच तरुण होतो. 18 वर्षाचा असताना मिलिटरीमध्ये भरती झालो होतो. पण घरातल्यांनी मिलिटरीमध्ये पाठवले नाही, की जरी नोकरी लागली नाही तरी चालेल, परंतु मिलिटरीमध्ये जायचं नाही. पण एक ध्येय होतं की त्यावेळेला मला भरपूर आवडायची मिलिटरी, परंतु घरातनं पाठवलं नाही. पण घरात कळायला लागलं की हा आता भरती होतोय. त्यामुळे दिवसभर खेळणं 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 यामुळे घरातले पण कंटाळले होते. आणि वडील सरकारी नोकर, त्यामुळे सरकारी नोकराला सरकारी नोकरीचं महत्त्व माहीत असतं. त्यामुळे पेपरात ॲड वाचली की ते मला भरतीला हाकलवायचे. त्यावेळेला असं होतं की आता तुम्हाला भरती ओपन आहे, म्हणजे तुम्ही कॉम्प्युटरवर ऑनलाईन भरती कोणी कुठेही उभं राहू शकतं. त्यावेळेला समाज कल्याणचा कॉल, प्रकल्पग्रस्ताचा कॉल, लाईन बॉयजचा कॉल आणि स्पोर्ट्समनचा कॉल, असे वेगवेगळे कॉल हे तुम्हाला जेव्हा येतील त्याच वेळेला तुम्ही भरतीसाठी उभे राहू शकत होता. परंतु आम्ही खेळाडूंना असं होतं की आदल्या दिवशी जरी जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे आपण नेऊन आपली सर्टिफिकेट दाखवली तर जिल्हा क्रीडाधिकारी उद्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला भरतीसाठी उभे राहण्याची परवानगी देत होते. आजही असेल, परंतु आज ऑनलाईन ते फॉर्म भरायला लागतात. त्यामुळे बाबा मला नेहमी भरतीला पाठवायचे. 98ची भरती लागली आणि 98च्या भरतीला नेमकं 98ची 18, 19, 20 मे महिन्यामध्ये भरती होती रत्नागिरीत. आणि माझं अंडर 19चं जिल्ह्याच्या क्रिकेट टीमचं सिलेक्शन झालं होतं आणि आमचं शिबिर चालू होतं आपल्या शिवाजी मंदिरला, मारुती मंदिरला चालू होतं. आणि त्यावेळेला नेमका 20 तारखेला महाराष्ट्र दौरा सिंधुदुर्गामध्ये वेंगुर्ल्यामध्ये आपला होता. आणि त्यावेळेला क्रिकेट म्हणजे भरपूर काही मोठं होतं. आणि क्रिकेटमध्ये आपल्या देवरुखसारख्या गावातून जाऊन सिलेक्शन होणं हे त्यापेक्षा भरपूर मोठं होतं. रत्नागिरीच्या तोडीसतोड लोकांच्यामध्ये मी विकेटकीपर आणि बॅट्समन म्हणून माझं अंडर 19मध्ये सिलेक्शन झालं होतं. त्यामुळं आणि खरं अंगवाळानो इकडं जास्त करून यायचं नव्हतं पोलीस खात्यात. त्यामुळे इंटरेस्ट हा फक्त खेळामध्ये होता. आणि त्यावेळेला छातीच फुगवली नाही. घरात म्हटल्यावर मिलिटरीत फुगते, पोलीसमध्ये का फुगत नाही, तर म्हटलं मिलिटरीत वेगळी मोजतात, पोलीसमध्ये वेगळी मोजतात. 98ला छातीच फुगवली नाही आणि क्रिकेट खेळायला गेलो. तिथं पण माझा परफॉर्मन्स चांगला झाला आपल्या रत्नागिरीच्या टीममधून. परंतु आमची रत्नागिरी टीम जरा मागे पडल्यामुळे तिथं वैयक्तिक सिलेक्शन झालं नाही. परंतु तिथे जे पुण्याचे सिलेक्टर होते ते मला म्हटले तुम्ही पुण्याला या, तर तुमची बॅटिंग आणि किपिंग मी बघितलेली आहे, पुण्याला या, तुम्हाला एक क्लब जॉईन करून देतो आणि तुमचं भवितव्य मी पुढे घडवतो. पण आपलं त्यावेळेचं वातावरण असं असतं की आपलं घर आणि पैसा या दोन्हीकडे आपण बघतो. आणि म्हटलं सर मला जमणार नाही. नंतर परत त्यावेळेला 19 वर्ष वय संपली. त्यावेळेला आपल्याला एवढं माहीत नव्हतं ना की असे कुमार गट असतात, किशोर गट असतात, अंडर 19 असते. याचं कोणीतरी आपल्या चांगल्या माणसाने सांगितलं, कळलं म्हणून गेलो होतो. त्यावेळेला अंडर 19 संपलं. त्यानंतर दुसरी भरती लागली 99ला. 99ला FY होतं, कॉलेजची मजा, गॅदरिंग, स्पोर्ट्स ह्या वातावरणामध्ये होतो. त्यामुळे म्हटलं ही मजा सोडून कुठं परत जायचं नोकरीला, म्हणून 99ला छाती फुगवली नाही. बाळांनो, तुमच्या इथं जे लिहिलेलं आहे ना, जे तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे ते कोणीही टाळू शकत नाही. परत टीवायला भरती लागली. चला म्हटलं आपण जाऊया, आपल्याकडं कुठं वशिला आणि पैसा आहे, आपण कशाला भरती होतोय. आज म्हटलं आपण फक्त भरती काय असते ही बघून येऊया. आणि बाळांनो, त्या भरतीला गेलो, स्पोर्ट्समनमध्ये पहिला बसलो आणि मेरिटमध्ये तिसरा बसलो आणि ह्या पोलीस खात्यात रुजू झालो. पहिलं मन लागत नव्हतं, परंतु हळूहळू ट्रेनिंग केल्यानंतर 3-4 महिने गेल्यानंतर हळूहळू सवय झाली आणि प्रशिक्षण ज्याला म्हणतात योग्य प्रशिक्षण मिळालं
तिथं कळलं की आपल्याला कसं वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कशी सेवा करायला पाहिजे, हे हळूहळू रुजत गेलं. आणि आज 25 वर्ष ह्या सेवेमध्ये पूर्ण झालेली आहेत आणि आता ती अजून 10 ते 12 वर्ष पुढे राहतील आणि सेवा माझी चालू आहे. हा जो मी बाळांनो प्रवास सांगितला, हा तुम्हाला अजिबात कष्टदायक वाटला नसेल का? तुम्ही म्हटलं असं काय प्रयत्न केले, असेच गेले, असंच झालं, असंच झालं. पण नाही बाळांनो, ह्याला एकमेव कारण आहे की माझा खेळ. मी तुम्हाला बोललो ना की दिवसभर हातात माझी बॅट असायची, रात्री मी 12, 2, 3 वाजेपर्यंत कबड्डी खेळत असायचो. त्यामुळे मी ज्यावेळेला भरतीला गेलो, मिलिटरीच्या भरतीला म्हणा किंवा पोलीसच्या भरतीला गेलो, त्यावेळेला मला ते काहीही अवघड वाटलं नाही. कारण मी लहानपणापासून या फक्त मैदानाशी निगडीत होतो आणि मला त्यामुळे ती भरती ही मला अजिबात अवघड वाटली नाही. त्यामुळे तुम्हाला सांगण्याचं कारण एक आहे की हा मी जो प्रवास सांगितला आहे तो मग माझ्यासाठी कष्टदायक होता किंवा नाही माहिती, किंवा तो मला कष्टदायक वाटला नसेल, त्याला एकमेव कारण आहे माझं मैदान. आज तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या शिक्षणामध्ये, अभ्यासामध्ये एखादा एक गुण जरी कमी पडला तरी आजच्या घडीला जर तुम्ही चांगले खेळाडू असाल तर तुमचा तो एक गुण कमी पडलेला गुण हा तुमच्या खेळाच्या माध्यमातून भरून येऊ शकतो. त्यामुळे आज शिक्षण आणि खेळ याची योग्य सांगड घालून ज्याला तुम्ही पुढे जाल, पहिला जमाना गेलेला आहे की फक्त जो अभ्यासात हुशार तो वर गेला किंवा त्याला चांगली नोकरी मिळाली किंवा त्यानं चांगलं ध्येय गाठलं. तर असं नाही की आज शिक्षण आपल्या खेळाच्या जोडीला थोडंफार शिक्षण असेल तर तोही माणूस आज आपलं ध्येय पूर्ण प्राप्त करू शकतो. तुम्हाला बोललो मी काही कष्ट केले नाहीत, हे माझ्यासाठी कष्ट वाटले नाहीत, पण माझे कष्ट हे लहानपणापासून या पूर्णपणे मैदानावर असल्यामुळे हे चालूच होते. आज तुम्हाला एखाद्या विशिष्ट लेवलला जाण्यासाठी तुम्हाला आधी प्रशिक्षण घ्यायला लागतं किंवा तुम्हाला अकॅडमी जॉईन करायला लागते. अशी कुठलीही अकॅडमी आम्ही जॉईन केलेली नाही. त्याला एकमेव कारण आहे की खेळ. ज्या वेळेला आम्ही वर्षाच्या शेवटला ह्या शैक्षणिक वर्षामध्ये शेवटची परीक्षा झाल्यानंतर जे गुण घेऊन येत होते, गुण बघितल्यावर ही शिक्षक आम्हाला म्हणायचे की हा दिवसभर खेळामध्ये असतो परंतु अभ्यासामध्ये पण चांगला आहे. आई वडील पण म्हणायचे की हे दिवसभर खेळत असतंय तरी हे पास होतंय, प्रकार काय आहे? असं काय नसतं बाळांनो. तुमची बुद्धी तल्लख असेल तर शिक्षकाने किती घोंपट्टीने तुम्हाला शिकवलं तर तुम्ही किती घेता हे तुमच्यावर अवलंबून असतं. आम्ही ज्यावेळेला परीक्षा यायची त्यावेळेला रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत सलग अभ्यास करायचो. त्यामुळे नुसतंच खेळत राहून उपयोग नाही, अभ्यास हे पण महत्वाचं आहे. इयत्ता 5वी मध्ये असताना मला आज तुमच्याकडे बघितल्यानंतर आज एवढं मला छान वाटलं की माझं बालपण आठवलं. माझी शाळा एवढी निसर्ग सौंदर्यामध्ये नव्हती आणि तुम्ही एवढे भाग्यवान आहात की तुम्ही शाळा एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये, निसर्ग सौंदर्यामध्ये, छान खाडीच्या किनारी शाळा आहे. आज हे वातावरण उपभोगण्यासाठी लोकांना पैसे मोजायला लागतात बाळांनो. त्या वातावरणामध्ये तुम्ही जगत आहात, त्या वातावरणामध्ये तुम्ही मोठे होतात. आज मला कळलं की तुम्ही 5-5 किलोमीटरवरनं सकाळी चालत येऊन शाळेला येतात. काय तुम्हाला वेगळे कष्ट करण्याची गरज आहे? आणि तुमचा जो वॉर्मअप आहे, जो तुमचा खेळाच्या आधीचा जो प्रकार आहे, हा तुमच्या घरापासून तुमच्या या स्कूलपर्यंत येईपर्यंत आपोआप होत आहे. तुम्हाला वेगळे कष्ट करण्याची गरजच नाही. आज मोजकेच खेळाडू सोडलेत ते चांगल्या परिस्थितीतनं आज आपलं नाव रूपाला आलेले आहेत. तर जे बाकीचे सर्व खेळा प्रकारातले जे खेळाडू आहेत, जे आज ऑलिम्पिक पदक प्राप्त आहेत किंवा आपल्या क्रिकेटमध्ये मोठे झालेले आहेत किंवा बॉक्सिंगमध्ये मोठे झालेले आहेत किंवा हॉकीमध्ये मोठे झालेले आहेत, हे अशा आपल्या भारताच्या वेगवेगळ्या राज्यातनं ग्रामीण भागातून वर आलेले खेळाडू आहेत. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं, योग्य दिशा मिळाली आणि नशिबाची साथ मिळाली, त्यामुळे ते आज तिथे आहेत.
इयत्ता 5वीमध्ये होतो आणि त्यावेळेला पण असेच बीट स्पर्धा असायच्या मराठी शाळेच्या. 5 पैशाचा आईस्क्रीम मिळायचा, अजून पण आठवतो आहे आम्हाला. ती एक मजा वेगळी होती. डिसेंबर महिन्यात नेहमी बघा कुठल्याही शाळेचे, कुठल्याही हायस्कूलचे किंवा कॉलेजचे स्पोर्ट्स डेज असतात किंवा गॅदरिंग असतं. अशा बीट स्पर्धा होत्या आणि त्या बीट स्पर्धेमध्ये मी 5वी लावत होतो कबड्डीमध्ये. आणि त्यावेळेला अशी सवय होती की आला की ढकलला, आला कोणकी ढकलला, ताकद होती. त्या मॅडमनी मला बाहेर बसवलं की हा कोणाला तरी मोडेल बिडेल, ह्याला बाहेर बसवा, हा खेळाचा उपयोगाचा नाही, ह्याला बाहेर बसवा. त्यावेळेला कळलं की आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे. त्याला कळलं आपल्याकडं काहीतरी वेगळं आहे. खेळत राहिलो. हायस्कूलला प्रत्येक खेळामध्ये भाग घेत राहिलो. हारो किंवा जिंकू काही देणं घेणं नाही. खेळत राहिलो आणि हे खेळत राहिल्यामुळे ते आपोआप प्रॅक्टिस होत गेली आणि कबड्डी आणि क्रिकेटमध्ये पारंगत झालो आणि या जिल्ह्यामध्ये नावारूपाला आलो. तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त जर प्रसिद्धी काय मिळवून देत असेल तर हे खेळ आहे. का तुम्ही खेळताना एकटे असता आणि बघणारं तुम्हाला हजारो आणि लाखो माणसं असतात. तुम्ही खेळामध्ये चमकलात की तुम्ही आपोआप प्रसिद्ध झालं. आज माझं नाव सुरेंद्र कदम आहे, पण जिल्ह्यामध्ये जर सुरेंद्र कदम म्हटला तर कोणीही मला ओळखत नाही. पण पप्या कदम म्हटला तो म्हणणार तो खेळाडू, तो कबड्डीवाला, तो क्रिकेटवाला, नंतर पोलीस. आज मला साहेब बाळाला कोणी म्हणत नाही. मला जिल्ह्यामध्ये जर साहेब कोण म्हटलं ना की असं मला लांबचं वाटतं. पण पप्या दादा आणि पप्या कोणी हाक मारली ना की समजायचं हा कोणतरी जवळच आहे. पण मला हे सगळं दिलं ते माझ्या खेळाने. हे पोलीस कदाच भरती व्हायच्या आधीपासून मी पूर्ण जिल्ह्यामध्ये कबड्डी आणि क्रिकेट खेळतो. त्यामुळे पप्या कदम हे नाव फेमस झालं. आज मी एखादी स्पर्धा बघायला जरी गेलो, एखाद्या काळोखामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जरी उभा असलो आणि चुकून जर लक्ष गेलं तर मला हाताला धरून स्टेजवर नेऊन बसवलं जातं. हे फक्त मला माझ्या खेळाने दिले. आज इयत्ता 5वीमध्ये बसवलेला मॅडमनी विद्यार्थी त्याच वेळेला म्हटलं असतं की आपल्याला हा गेमच येत नाही, आपल्यात काहीतरी वेगळं चुकीचं आहे म्हणून आपल्याला बाहेर बसवलंय. हे जर मनात गाठ मानली असती तर आज मी इथं मोठा झालो असतो का? पण तो पॉझिटिव्ह घेतलं की आपल्यात काहीतरी वेगळं आहे, आपल्यात काहीतरी ताकद आहे. आज ती ताकद योग्य ठिकाणी लावण्यासाठी प्रयत्न केले आणि ते पूर्ण झाले आणि आज त्याचं आहे की नाव मिळालंय आणि नोकरी मिळाली. आज बाळांनो तुम्ही हारा नाही तर जिंका, पण शाळेमध्ये जेवढे उपक्रम आहेत त्या उपक्रमांमध्ये भाग घ्या बाळांनो. त्यात NSSचे कॅम्प असतील, गॅदरिंग असेल, गॅदरिंगमध्ये गाणं म्हणायचं असेल, नाटक असेल, डान्स असेल, भाग घ्या. आज जे तुम्ही करणार आहात त्यात तुमचं आयुष्य घडणार आहे. आणि आज बाळांनो तुमच्या अंगामध्ये स्पोर्ट्सचे टी-शर्ट आहेत. आमच्या काळात ते पण नव्हते. आम्हाला प्रकारच माहीत नव्हता. पण तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला घरातल्यांची साथ आहे, तुमच्या शिक्षकांची साथ आहे. फक्त तुम्ही मोठं कसं व्हायचंय हे तुम्ही ठरवायचं आहे. खेळाचं महत्त्व बाळांनो आहे की आता मी जे तुम्हाला सांगितलं ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की खेळाचं महत्त्व काय आहे. तुम्ही खेळत राहिलात तर कुठलंही उद्दिष्ट तुम्हाला गाठताना अडचण येणार नाही. आज तुमची पोलीस भरती म्हणा, मिलिटरी भरती म्हणा, याच्यासाठी तुम्ही जर नॅशनल खेळाडू असाल, कारण आता स्पर्धा वाढलेली आहे. पहिल्यांदा स्टेट होतं किंवा जिल्ह्याचं सर्टिफिकेट चालायचं, परंतु आज
तुम्ही नॅशनल खेळाडू झालात. ही सर्टिफिकेट असली तरी चांगली आहेत, वाईट नाही. पण तुम्हाला जर त्या 2-3 वर्षामध्ये जर नॅशनल खेळाडू असाल तर ह्या भरतीसाठी त्या सर्टिफिकेटचा मोलाचा वाटा आहे. एक उदाहरण देतो बाळांनो. गेल्याच वर्षी मुख्यमंत्री बंदोबस्ताला मी रायगडला गेलो होतो आणि आमचं बंदोबस्त ब्रीफिंग चालू होतं. ट्रॅफिकचे इन्चार्ज ॲडिशनल SP त्याला आम्हाला ब्रीफिंग करत होते. मी एक साईडला उभा होतो, म्हणजे दिवसभर बंदोबस्त कसं करायचं ते सांगत होते. म्हटलं या माणसाला मी कुठेतरी बघितलं आहे, कुठं बघितलं आहे म्हणून हळूच नेमप्लेट वाचली. तर पंकज शिरसाट हे नाव होतं. अरे म्हटलं, हे आपण अलिबाग आणि नाशिकला ज्यावेळेला कबड्डी खेळलो त्यावेळेला अहमदनगर नगरमधनं जिल्ह्याच्या टीममधनं खेळणारे खेळाडू होते. म्हणजे आपण यांच्यावर कबड्डी खेळलो. पण फरक एवढाच होता, ते त्यावेळेला आपल्या इंडियाच्या टीममधनं खेळले. इंडियाच्या टीममधनं खेळल्यानंतर त्यांना डायरेक्ट DYSPची पोस्ट मिळाली आणि आज ते ॲडिशनल SP पर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे हे बाळांनो खेळाचं महत्व आहे. खेळाचं महत्व हे आहे. अभ्यास केलात तर होणारच आहे, ह्यात काय वाद नाही. तुम्ही जेवढा तुमचा अभ्यास करणार तेवढं तुम्हाला जास्त तुमचं उद्दिष्ट साध्य करणार, हे करणार. आणि खेळही तुमच्या जोडीला असेल तर तुम्ही जेवढी खेळामध्ये प्रगती कराल तेवढं तुमचं नाव प्रसिद्धी मिळणार. जे तुम्हाला आज तुम्ही हे जे बोर्ड लावले तिथे काय काय बोर्ड आहेत बाळांनो? यू मुंबा, तमिळ मोठ्यान बोला, तमिळ तलायवा. दुसरं काय आहे? हा ठीक आहे. या टीम मधून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातली चिपळूण तालुक्यातले खेळाडू खेळतात. ते तुम्हाला माहित आहे का? माहित आहे? कोण खेळतो? तमिळमधनं कोण खेळतो? अजिंक्य पवार मला वाटतं तमिळ याच्यामध्ये. ह्या वर्षीचा उत्कृष्ट रायडर जे त्याने फायनल मॅच पूर्ण काढून दिली, अजिंक्य पवार. हा कुठला आहे बाळा? आपल्या धामणवणी या अशा गावातला आहे, चिपळूणच्या आहे ना. त्यानं काय वेगळं केलंय? फक्त कंटिन्यू तो खेळत राहिला. खेळत राहिल्यानंतर तुम्हाला योग्य मार्गदर्शन कुठेतरी मिळतं, योग्य संधी मिळते आणि त्या संधीचा फायदा करून घेणं हे आपल्या हातात असायचं. आज तो रेल्वेमध्ये तिकीट चेकर TC म्हणून आहे. त्याच्याच जोडीला दुसरा आहे कोळकेवाडीचा शुभम शिंदे, बरोबर. तो मला वाटतं गुजरात की बंगालच्या मधून खेळतो. शुभम शिंदे हा तिथे खेळतोय. अजून भरपूर मुलं आहेत, त्याची नावं मला आठवत नाही. तसेच आपल्या सयानगर देवरुखचेच जे युनियन बँकेमध्ये आता हेड कोच म्हणून आहेत प्रशांत सुर्वे, जे गेल्या वर्षी बंगाल वॉरियर्सचे मेन कोच होते, जे आता युनियन बँकेत आहेत, जे महाराष्ट्राचे मेन कोच होते, हे कुठून गेलेत? आपल्या देवरुखातूनच गेलेत. हे झालं कबड्डी विषय. कॅरम मध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू कुठला आहे? देवरुखचा संदीप देवरुखकर. त्याच्याच पाठोपाठ त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्याची भाची आकांक्षा कदम कॅरम मध्ये आता शिवछत्रपती पुरस्कार एखाद्याच मिळाला आहे किंवा ती मिळत आहे. कुठली आहे? साखरपा देवरुख. म्हणजे आपण आपल्या गावातूनच मोठे होणार आहोत बाळांनो. फक्त कष्ट करत राहा, कंटिन्यू. या आपल्या मातीची जी नाळ आहे ही तोडून देऊ नका. UPSC MPSC ला तुम्हाला अभ्यासाच्या जोडीला ही तुमची जर वेगवेगळी सर्टिफिकेट असतील स्पोर्ट्सची उच्च पातळीवरची तर तुम्हाला ती साथ देणार आहे. जर तुमच्याकडे स्टेट लेवल जिल्ह्याची 10वी 12वीला जर त्या वर्षी जर तुम्ही ज्या ज्या प्रकारामध्ये ज्या ज्या लेवलला स्टेट लेवलला किंवा तुमची प्रगतीची जर पुस्तकं मिळाली, तुम्हाला जर प्रशस्तीपत्रक मिळाली ह्या त्या टुर्नामेंटची, तर तुम्हाला 15, 20, 25 हे मार्क पण आहेत. जर तुम्हाला एक दुसरा टक्का जर 10वीला कमी मिळाला असेल
तर एका दुसरा टक्का वाढवण्याची क्षमता या खेळामध्ये आहे. खेळत राहा. आणि असं नाही, एक मोठी मुलगी आहे, इंटरनॅशनल नॅशनल तायक्वांदो प्लेयर आहे. आणि छोटी मुलगी आहे जी आता 13 वर्षाची आहे, ती आत्ता नुकतीच पंजाब येथे नॅशनल लेवलला जाऊन राहिली आहे. शिर्डी येथे झालेली 12, 13, 14 येथे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे. ती 2.5 वर्षाची असल्यापासून 13 वर्षाची होईपर्यंत जवळजवळ राज्याला 4 ते 5 वेळा बाळांनो जाऊन आली असेल. परंतु अखेर तिला यावर्षी त्या स्पर्धेमध्ये यश मिळालं. 2.5 ते 13 फक्त खेळत राहिली. ज्यावेळेला आपल्या नशिबात यश असते त्याच वेळेला आपल्याला यश मिळणार असतं. आणि नशिबाची साथ ही त्यावेळेला असणं योग्य असते. त्यामुळं आपण कष्ट करत राहणे, मेहनत करत राहणे, सातत्यता आपल्या आयुष्यात नेहमी ठेवली आहे. ज्या दिवशी हार येईल त्यावेळेला ती हार मनाला न लावता पुढच्या वर्षी किंवा अजून पुढच्या प्रयत्नामध्ये त्याला यश मिळवू असे आपल्या मनात आपण ठेवलं तर यश हे अवश्य मिळतं. तेव्हा मला फक्त सांगण्याचं कारण होतं की लहानपणापासून तुम्हाला जर खेळामध्ये आवड असेल तर आपलं यश हे कुठेही गेलेलं नाही. ही माझी मुलगी, मोठी मुलगी, ही आता 7वीत असताना इंटरनॅशनल हैदराबादला खेळून आलेली आहे. पण तू डोक्यात हवा न जाता अजून पण खेळतच आहे. नॅशनल स्पर्धा खेळत असते, राज्यापर्यंत जाते, पण यश मिळतं, अपयश मिळतं, पण सातत्य हे नेहमी ठेवलेलं आहे. तेव्हा खेळत राहा बाळा, खेळत राहा. खेळत आहात. आजच्या तुमच्या स्पर्धेसाठी माझ्याकडून शुभेच्छा आणि या पुढील आयुष्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो.